टोल प्लाझावरती तुम्हाला प्रत्येक वेळेस पैसे देण्याची गरज नाही. या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं 1 वर्षाचा पास कसा काढायचा हे सांगणार आहे आणि एका वर्षाच्या पासमध्ये तुम्ही 200 ट्रिप करू शकणार आहात. पास कसा काढायचा आजच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे आपण पाहून घेऊयात. व्हिडिओ व्यवस्थितपणे पाहून घ्या. माहिती चुकली, स्टेप चुकली तर पैसे कट होऊ शकतात एक्स्ट्रा. त्याच्यामुळे व्हिडिओ व्यवस्थितपणे पहा. प्ले स्टोअरवरती राजमार्ग यात्रा हे तुम्हाला सर्च करायचं आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. डायरेक्टली ते तुम्ही ॲप आहे, हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. आता इथं डाउनलोड झालं की ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला जी प्रोसेस करायची आहे ती व्यवस्थितपणे समजून घ्या. इथं तुम्हाला मोबाईल नंबर द्यायचा आहे. लॉग इन करण्यासाठी तुम्ही दुसरा नंबरसुद्धा देऊ शकता, काय हरकत नाही आहे. कोणता नंबरही द्यायचा असेल तर कोणताही देऊ शकता, काही हरकत नाही आहे. मोबाईल नंबर द्या. OTP व्हेरीफाय करून घ्या. OTP व्हेरीफाय झाला की जे काय परमिशन आहे लोकेशनची वगैरे सगळी परमिशन द्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक भाषा निवडायची आहे. कोणत्या भाषेमध्ये तुम्हाला जे काय आहे ते ॲप पाहिजे ते भाषा निवडायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला ॲन्युअल टोल पास याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली 3000 रुपये वन टाईम पेमेंट आहे 1 वर्षासाठी आणि 200 ट्रिप असणार आहेत. हे व्यवस्थितपणे समजून घ्या. 200 ट्रिप करा अगर ना करा, पण 1 वर्षासाठी 3000 रुपये व्हॅलिड राहणार आहेत. तुम्ही नाही ट्रिप केलेत तरी तुमचे जे काय आहे ते 3000 रुपये कट होणार आहेत एका वर्षानंतर. त्याच्यामुळे 200 ट्रिप तुम्ही एका वर्षामध्ये करू शकता. आता करायचं असेल तर करू शकता, नसेल तरी पण काय हरकत नाही. पेमेंट तुमचं 3000 रुपये वेस्ट जाणारच आहेत. त्याच्यामुळे ते व्यवस्थितपणे समजून घ्या. तुम्ही ट्रिप करा अगर ना करा, 3000 रुपये वन टाईम असणार आहेत एका वर्षासाठी. प्रोसीड केल्यानंतर इथं खालच्या साईडला इथं तुम्ही बघू शकता 200 पैकी किती वापरलेले आहे ते तुम्हाला दिसणार आहे. ॲन्युअल पासमध्ये नेक्स्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही लिंक तुमचं फास्टॅगला नंबर आहे की नाही आहे, कोणता आहे ते बघा. म्हणजे तुमचा फास्टॅग आहे तो चुकीचा आहे का, इनॅक्टिव्ह आहे का ते बघा. त्याच्यानंतर नॉन कमर्शियल व्हेकल आहेत त्यांनाच फक्त या ठिकाणी वर्षाचा पास आहे तो अलाव असणार आहे. त्याच्यानंतर तुमचं ब्लॅकलिस्टेड असणार आहे का फास्टॅग ते तुम्ही चेक करा एकदा. कसं चेक करायचं आपण पुढे बघूयात. आता ही सगळी तुम्ही चेक करून झालं तर बिंग हा ऑप्शन आहे खालच्या साईडला, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता ही ब्लॅकलिस्टेड आहे ते आपण पुढे चेक करू शकतो. तर इथं तुमचं जी काही गाडी आहे त्याचं गाडीचा नंबर टाकायचा आहे. व्हेकल नंबर टाकून नेक्स्ट केलं की तुम्ही बघू शकता इथं ॲक्टिव्ह आहे हा टॅग आहे, तो स्टेटस तुमचा ॲक्टिव्ह असणे गरजेचं आहे. इथं जर इनॅक्टिव्ह किंवा डिॲक्टिव्ह असेल तर या ठिकाणी तुमचं जे काही फास्टॅग आहे ते ब्लॅकआउट झालेलं आहे, ब्लॅकलिस्टेड असणार आहे. त्याच्यामुळे इथं ॲक्टिव्ह असणे गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता व्हेकल कोणतं आहे तुमचं, जीप आहे काय आहे ते कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे ते बघू शकता. तुमची बँक आहे ती बँकसुद्धा तुम्ही बघू शकता कोणती आहे ती. लिंक असणार आहे तीच तुम्ही इथं करायचं आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर. आता इथं तुम्ही OTP पाठवण्यासाठी पेमेंट करण्यासाठी तुम्ही कोणता नंबर देणार आहात. सुरुवातीला ॲपमध्ये दिलेला आहे तो देऊ शकता, तर त्यासाठी पहिलाच ऑप्शन ठेवायचा आहे. दुसरा द्यायचा असेल तर दुसरासुद्धा ऑप्शन आहे तो निवडायचा आहे आणि प्रोसीड करायचं आहे. त्याच्यानंतर स्क्वेअर बॉक्स आहे क्लिक करा. वन टाईम पेमेंट आहे 3000 रुपये. प्रोसीड अँड पेमेंट. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल असणार आहेत 3000 रुपये तुम्हाला द्यायचं आहे. कंटिन्यू करायचं आहे. त्याच्यानंतर पेमेंट मेथड आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. कोणत्या मार्फत तुम्ही UPI वगैरे आहे कोणतं आहे ते बघायचं. तुमचं जे काय आहे ते तुम्ही कशामार्फत पेमेंट करणार आहात ते तुम्हाला निवडायचं आहे. नेट बँकिंग आहे तर नेट बँकिंग. प्रोसीड केल्यानंतर पुढं या ठिकाणी तुम्हाला 3000 रुपये पेमेंट करायचं आहे. आकडा व्यवस्थितपणे बघू शकता. त्याच्यानंतर तुमची जे काय पेमेंट आहे ती तुम्ही प्रोसीड करायचे म्हणजे पे करायचे. त्याच्यानंतर सुरुवातीला अगोदर या ठिकाणी पेमेंटची स्लिप येत होती पण आता येत नाही आहे. आता ही पेमेंटची स्लिप तुम्हाला कशी मिळणार, कुठे मिळणार ते समजून घ्या. तर ॲन्युअल टोल पास ह्याच्यावरती क्लिक केलं की तुम्ही इथं सुरुवातीला कार्ड आहे हे तयार झालेलं आहे. हे तुमचं आत्ता आपण पेमेंट केल्यानंतर हे तयार झालेलं कार्ड आहे हे व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला 200 ट्रिप आहेत त्या यूज करायचं. करा अगर ना करा. स्टेटस ॲक्टिव्ह आहे तुमचा. त्याच्यानंतर एका वर्षामध्ये तुमचं स्टेटस इनॅक्टिव्ह होणार आहे. म्हणजे जे काय पेमेंट आहे ती संपल्यानंतर इनॅक्टिव्ह किंवा डिॲक्टिव्ह होईल. आता तुम्हाला ऑर्डर हिस्ट्री ह्याच्यामध्ये जायचं आहे आणि इथं गेल्यानंतर तुम्हाला तुमची जी काही पेमेंट स्लिप आहे ही पेमेंट स्लिप तुम्हाला तिथं मिळणार आहे. आता एका वर्षामध्ये जर 200 तुम्ही ट्रिप नाही केल्या तरीसुद्धा तुमचं 3000 रुपये जाणार आहेत. किती ट्रिप झालेल्या आहेत हे जर तुम्हाला समजायचं असेल, बघायचं असेल किंवा कोणत्या टोल प्लाझावरती तुमचे
जे काय पेमेंट होणार आहे किंवा जे काही फास्टॅग यूज होणार आहे ते कोणत्या ठिकाणी होणार आहे, तुम्हाला कोणत्या ठिकाणी ही ट्रिप आहे ती तुमचं फास्टॅग करायचं आहे ते बघायचं असेल तर इलिजिबल टोल प्लाझास त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं जे काही टोल नाका आहेत ते तुम्ही बघू शकता. किती पेमेंट होणार आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता. तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या मार्गानुसार आहेत की नाही बघा. ऑर्डर हिस्ट्री आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर ही 3,000 रुपये तुम्ही पेमेंट केलेलं आहे त्याची रिसिप्ट आहे ही तुम्ही इथून डाउनलोड करू शकणार आहात. याची प्रिंट काढायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा डायरेक्टली तुम्ही प्रिंट करू शकता, पण काय ह्याची गरज नसणार आहे. 3,000 रुपये पेमेंट केलेला आहे. तुमचा स्टेटस आहे तो ॲक्टिव्ह झालेला आहे. तुमचं कार्ड आहे फास्टॅग ते तयार झालेलं आहे. तुम्ही 200 ट्रिप करा अगर न करा 3,000 रुपये तुमचे हे यूज होणारच आहेत.